नमस्कार, श्री स्वामी समर्थ. द जॉयफुल जर्नी विथ वंदिता मध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे. तर आजचा जो आपला व्हिडिओ असणार आहे तो खास दत्त जयंतीसाठी असणार आहे. आणि दत्त जयंती आली की स्वामी भक्तांसाठी हा दिवाळीसारखंच असतं. तर त्यासाठी गुरुचरित्र हे सर्वजण करतात. ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी आज खास व्हिडिओ आहे. आणि व्यक्ती पण खासच आहे. व्यक्ती खास मी याच्यासाठी असं म्हणाली की आमच्या केंद्रामध्ये अंकिताताई आहे. बाल संस्काराचं मेन सर्व तीच बघते. अबुधाबीमध्ये नुकतंच केंद्र सुरू झालं आहे, 6 महिने झाले. आणि बाल संस्काराचं मेन जी बघते अंकिताताई, ती पहिल्यापासून नाशिकचे जे गुरुमाऊली आहेत ना दिंडोळी, त्यांच्या सहवासात वाढलेली आहे. लहानपणापासून तिची पूर्ण फॅमिली नाशिकमध्ये गुरुमाऊलींच्या सेवेत आहे. तर तिच्या माझ्यापेक्षा जास्त तिच्याकडून आपल्याला गुरुचरित्र कसं करावं, का करावं याविषयी आपल्याला माहिती मिळणार आहे. सो आता आपण तिला भेटूया. चला अंकिताताई, तुझं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि आता ती आपल्याला गुरुचरित्र कसं करावं, का करावं याच्याबद्दल माहिती सांगणार आहे. पहिला मला तुझ्याबद्दल थोडंसं सांग आणि मग आपण सुरू करूया. श्री स्वामी समर्थ. माझं नाव सौ अंकिता गौरव काथवटे. मी अबुधाबी येथे, आम्ही गेली 5 वर्ष अबुधाबी येथे आहोत. मी मूळ नाशिकची आहे आणि लहानपणापासून स्वामी सेवा मार्गामध्ये आम्ही आहोत. माझे आई वडील स्वामी सेवा मार्गात पहिल्यापासून आहेत. तेव्हापासून आपले ते संस्कार असे घडतात. तेव्हापासून माझ्यावर ते संस्कार घडत गेले आहेत. म्हणून मला असं वाटलं की अंकिताताई आपल्याला गुरुचरित्राबद्दल चांगली माहिती सांगू शकते, कारण तिने लहानपणापासून ते सर्व बघितलेलं आहे. तर आता पहिला आम्हाला तू हे सांग की गुरुचरित्र आपण का करावं. म्हणजे गुरुचरित्र हा वेदातला 5वा वेद आहे. आणि अगदी म्हणजे गुरुचरित्राचं वैशिष्ट्यच असं आहे की जिथे सगळे उपाय थांबतात, जिथे सगळं म्हणजे म्हणतात ना सगळे करून भागले, सगळे उपाय थांबतात, तिथे गुरुचरित्र काम करतं. तर तसं गुरुचरित्राचं खास हे वैशिष्ट्य आहे. आणि गुरुचरित्र हे नॉर्मल ग्रंथासारखं नाहीये. जसं आपण रोज 3 अध्याय 11 माळी जप करतो, तसं गुरुचरित्राचे म्हणजे नियम हे खूप वेगळे आहेत. आणि पूर्वी असं होतं की गुरुचरित्र महिलांनी वाचू नये वगैरे, पण हे वाचण्याची मुभा आपल्याला आपल्या परमपूज्य मोरेदादांनी दिली. आणि त्या दिवसापासून आपल्या ज्या महिला आहेत त्या गुरुचरित्र वाचायला त्यांनी वाचू शकतात. म्हणजे त्यांनी ती सुरुवात, महिला गुरुचरित्र वाचू शकतात आता. आता तर गुरुचरित्राचं सगळ्यात महत्वाचं सांगायचं असं की आपले जे पाप, ताप, शाप, जे काय आपल्या प्रारब्ध वगैरे जे काय आहे ते सगळं गुरुचरित्रामुळे पितृदोष वगैरे कमी होतो. हे त्या गुरुचरित्राचं मूळ वैशिष्ट्य आहे. बाहेरील बाधा ही त्या गुरुचरित्राने कमी होते. गुरुचरित्र हे प्रत्येकाने करावं, मग ते पुरुष असो, स्त्री असो, लग्न म्हणजे ज्या मुलीचं लग्न जमत नाहीये ती मुलगी असो, किंवा एखादा कुवार मुलगा असो, ते सुद्धा हे गुरुचरित्र करू शकतात. तर गुरुचरित्र हे प्रत्येक जण अडचणीत आहे म्हणूनच नाही करायचं. तर तुम्हाला तुमच्या प्रत्येक, जसं माऊली बोलतात की तुम्ही संकटकाळी महाराजांना हाक मारून उपयोग नाही. त्याच्यासाठी तुमच्या खात्यामध्ये तुमच्या नामस्मरणाचा, तुमच्या सेवेचा बॅलन्स असावा लागतो. तसं तुम्ही प्रत्येक वेळेस गुरुचरित्राचं पारायण हे करू शकतात. नुसत्या अडचणीतच करावं असं काही नाही. आणि गुरुचरित्र ही इतकी उच्च कोटीची सेवा आहे की प्रत्येकाच्या घरामध्ये ही दर महिन्याला झाली तर म्हणतात ना की खूपच म्हणजे अति उच्च कोटीची सेवा झाली असं समजतात. आणि गुरुचरित्र ही गोष्टच अशी आहे की त्याचा एक वैशिष्ट्यच आहे की तुम्ही लावल्याबरोबर तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह वाईब्स तुम्हाला जाणवू लागतात. म्हणजे गुरुचरित्रात इतकी मोठी ताकद आहे.
तर खूप लोक असा विचार करतात की मी कसं वाचू, म्हणजे मी वाचलं तर चालेल का? तर तुम्ही असा विचार नका करू की माझी ही अडचण आहे म्हणून मी गुरुचरित्र वाचेल. तुम्ही गुरुचरित्र करत राहा, वाचत राहा, त्याच्याने तुम्हाला आपोआप तुमचे प्रश्न हे आपोआप सुटत जाईल, मार्ग मिळत राहील. तर गुरुचरित्र हे असं करावं की जिथे आजारी आहेत आपल्या घरातले पेशंट, आपण खूप संकटात आहोत, तर आपण गुरुचरित्र जर वाचत असलो तर आपण कळकळून स्वामींना विनंती केली आणि आपण त्या विनंतीमध्ये जे काय आपले अडचणी असेल की फॉर एक्झाम्पल माझ्या घरातली एखादी व्यक्ती आजारी आहे आणि म्हणून मी गुरुचरित्र करत आहे, तर त्या 7 दिवसाच्या पिरियडमध्ये आपल्याला एक वेगळीच एनर्जी दिसू लागते घरामध्ये, किंवा जसं मी आता मगाशी म्हणाले की पॉझिटिव्ह वाईब्स दिसतात. त्या व्यक्तीमध्ये एक वेगळीच आपल्याला प्रगती जाणवते की आपण जे वास्तू आहे ते खरंच आहे असं आपल्याला जाणवतं. तर गुरुचरित्र हा ग्रंथच असा आहे की जिथे सगळे रस्ते बंद होतात, जिथे आपलं डोकं पण चालत नाही, अशा ठिकाणी जर आपण गुरुचरित्र वाचणं चालू केलं ना की म्हणजे जिथे सगळे उपाय थकतात तिथे गुरुचरित्र काम करतं. जसं की आता वंदिताताई म्हटलं की मार्ग मिळतो, तर मार्ग मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे गुरुचरित्र. आता मला ना गुरुचरित्राचे नियम सांग की काय नियम आपल्याला गुरुचरित्र करताना पाळायचे आहेत. कारण पाळायचे तर आहेत, कारण तो 5वा वेद आहे, त्याच्यामुळे नियम तर आपल्याला थोडेफार का होईना पाळावे तर लागतातच. त्याच्यामुळे आता मला नियम सांग. तर गुरुचरित्राचा सगळ्यात महत्वाचा नियम हाच आहे की परांना घेऊ नये. पण परांना घेऊ नये मी आतापर्यंत लोकांचे खूप गैरसमज बघितले आहेत. तर परांना घेऊ नये म्हणजे दुसऱ्यांच्या घरचं खाऊ नये. जर दुसऱ्यांनी आपल्याला काही आणून दिलं असेल तर तेही घेऊ नये, आपल्या घरचंच खावं. आणि बाहेर जर तुम्ही गेलात तर आपल्याच पैशाचा आपण खावं. हा सगळ्यात महत्वाचा परांनाचा नियम आहे. दुसरा नियम असा आहे की पुरुषांनी चांबड्याची चप्पल, चांबड्याचा बेल्ट हा वापरू नये. हा दुसरा नियम आहे. तिसरा नियम असा आहे की एक धान्य फराळ करावा. जर तुम्ही गव्हाची चपाती खाणार असाल तर गव्हाची चपाती तुम्ही 7 दिवस खावी आणि बाकी भात खाऊ नये. भाज्या तर चालतील. हा जेवणाचा नियम आहे. कांदा लसूण नाही खाल्ला तर अतिउत्तम, पण ज्याला शक्यच नसेल तर ते कांदा लसूण खाऊ शकतात. चौथा नियम असा आहे की स्त्रियांना जर घरामध्ये कोणाला मासिक धर्म असेल तर ते वाचन म्हणजे गुरुचरित्र हे थांबवू नये, ते कंटिन्यू करावं. कोणाकडून तरी ते पूर्ण करून घ्यावं. तर गुरुचरित्राचा हाच खूप मोठा नियम आहे की गुरुचरित्र अर्ध्यावर कोणीही सोडू नये, ते कंटिन्यू करावं. त्याचे जे काय उरलेले दिवस असतील ते तुम्ही दुसऱ्यांकडून वाचून घ्या. आणि त्याच्यामध्ये तुम्ही गादीवर झोपू नये, शक्यतो चटईवर वगैरे झोपावं, खाली झोपायचं म्हणजे. आणि सगळ्यात मोठा नियम असा आहे की मांसाहार करू नये. कारण मग मी वाचते आहे, मग मी घरात बनवून देऊ शकते का? मग मी घरात बनवून देईल पण मी खाणार नाही, तर अजिबात नाही. म्हणजे गुरुचरित्र हा 5वा वेद असल्यामुळे त्याचं महत्वच इतकं आहे, पावित्र्यच त्याला इतकं पाळावं लागतं. तर त्याच्यामध्ये तुम्हाला मांसाहार करून चालतच नाही. पुढचा नियम असा आहे की गुरुचरित्र वाचन चालू असताना ब्रह्मचर्य पाळावं. त्याचप्रमाणे सोयर, सुतक किंवा जर तुम्हाला काही अगदीच खूप इमर्जन्सी असेल तर ते गुरुचरित्र ती पोथी तुम्ही कंटिन्यू दुसऱ्यांकडून ती वाचून घ्यावी, अर्धवट सोडू नये. हा एक गुरुचरित्राचा नियम आहे. त्याचप्रमाणे पुरुषांनी मद्यपान, धूम्रपान करू नये आणि कुठल्याही प्रकारचं व्यसन म्हणजे ह्या कालावधीत चालतच नाही. गुरुचरित्र चालू असताना जर बाहेरचं कोणी तुमच्या घरी आलं, पाहुणे वगैरे, तर ते गेल्यानंतर तुम्ही गोमूत्र घरात शिंपडू शकता. कारण गुरुचरित्राचं पावित्र्य राखावं. कारण कोण कसं असतं आपल्याला माहिती नाही. बरोबर. आता आम्हाला नियम तर समजले. आता आम्हाला असं सांग की गुरुचरित्र म्हणजे काय, कसं करावं ते? गुरुचरित्र करण्याच्या आदल्या दिवशी आपल्या जवळच्या केंद्रात जावं आणि तिथे हार, नारळ, फुलं, खडीसाखर
अगरबत्तीचा छोटा पुडा असं ठेवून स्वामींना हातात घेऊन स्वामींना विनंती करावी की स्वामी मी उद्यापासून गुरुचरित्र वाचायला बसत आहे आणि माझ्याकडून ते निर्विघ्नपणे पार पाडून घ्या. कुठल्याही प्रकारचं अडथळे येऊ देऊ नका, विघ्न येऊ देऊ नका, अशी स्वामींना विनंती करायची आणि ते हार नारळ तिथे अर्पण करायचं. जर तुम्हाला केंद्र लांब असेल, शक्य नसेल, तर तुम्ही घरीच आदल्या दिवशी किंवा गुरुचरित्र वाचण्याच्या सकाळी 15 मिनिटं अगोदर विनंती करू शकतात आणि घरी यायचं. जर तुम्ही केंद्रामध्ये ही विनंती केली असेल तर हार नारळ ठेवून घरी आल्यानंतर कुत्र्यांना चपाती, गाईला नैवेद्य म्हणजे चपातीचा असं करावं आणि दुसऱ्या दिवशीपासून गुरुचरित्र वाचायला सुरुवात करावी. गुरुचरित्र वाचन हे ब्रह्ममुहूर्तावरच करावं. साधारण 4 ते 6च्या दरम्यान केलेलं अतिउत्तम. ज्या लोकांना शक्यच नाहीये त्यांनी 12च्या आत करावं. 12 ते 12:30 गुरुचरित्र वाचू नये. ही दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते. ज्यांना ब्रह्ममुहूर्तावर शक्य नाहीये त्यांनी बसतानाच असं बसा की तुमचं गुरुचरित्र हे 12च्या आत पूर्ण व्हायला हवं. त्याचप्रमाणे तुम्ही सुवासिक फुलं वाहावी, धूप अगरबत्ती लावावी आणि वाचताना आसन घेऊन आसनावर बसून वाचावं. जमलं अगदी शक्य असेल तर एक दरवाजाचे थोडासा दरवाजा उघडा असावा. की असं म्हणतात की जितक्या आपण मनाने गुरुचरित्र वाचू तर आपल्याला कधी कधी असं जाणवतं की एकदम वेगळा सुवास येतो की दत्त महाराज आलेत की काय, असा आपल्याला भास होतो. त्यामुळे वाचताना थोडासा दरवाजा शक्य असेल तर उघडा ठेवावा. असं का सांगतायत? कारण आम्ही अबुधाबीला राहतो. भारतामध्ये तर सर्वांना शक्यच आहे, पण इथे सर्वांना शक्य नसतं म्हणून ते थोडासा तरी दरवाजा उघडा राहायला चांगली गोष्ट आहे. हा, दुसरी गोष्ट, संध्याकाळी 3 सांजेला विष्णू सहस्त्रनाम वाचावं. विष्णू सहस्त्रनाम जर तुम्हाला शक्य नसेल वाचणं तर विष्णूंची जी 1000 नावं आहेत ती वाचली तरी सुद्धा चालेल. त्याचप्रमाणे दोन्ही वेळेस आपण जे घरामध्ये शिजवू ते अन्न स्वामींना नैवेद्य म्हणून दाखवायचं. त्याचप्रमाणे धुत वस्त्र घालून वाचायला बसावं. गुरुचरित्र चालू असताना जास्त बोलू नये की जेणेकरून आपल्या तोंडून अपशब्द निघणार नाही, कोणाबद्दल निंदा होणार नाही याची काळजी घ्यावी. तर गुरुचरित्र हे ज्या लोकांना, ज्या व्यक्तींना आपल्या घरी प्रत्येक वेळेस करणं जमत नसेल अशांनी दत्त जयंतीचा जो सप्ताह असतो, त्यानंतर स्वामी पुण्यतिथीचा सप्ताह असतो, वर्षातून आपले 2 सप्ताह असतात, त्या एका सप्ताहात तरी आपण हे गुरुचरित्र करावं. आणि जवळच्या स्वामी केंद्रामध्ये केलं तर अतिउत्तम. कारण स्वामी सेवेची जी सामुदायिक सेवा असते म्हणजे सामुदायिक गुरुचरित्र असतं, त्यामध्ये जर आपण भाग घेऊन हे गुरुचरित्र केलं तर ती अतिउच्च कोटीची सेवा होऊ शकते. ते चरित्र कसं वाचायचं तर गुरुचरित्राचा हा क्रम आहे. सर्वप्रथम स्वामींचं स्तवन घ्यायचं. स्वामींची जी प्रार्थना आहे ती स्वामी स्तवन. नंतर स्वामींची एक माळ घ्यायची श्री स्वामी समर्थ मंत्राची. त्यानंतर एक माळ गायत्री मंत्राची घ्यायची. नंतर गणपती अथर्व शीर्ष घ्यायचं आणि मग आपले जे काही ज्या दिवसाप्रमाणे जे अध्याय ठरवून दिलेत ते वाचायचं. पण हे फक्त पहिल्याच दिवशी नाही करायचं. प्रत्येक वेळेस वाचायला बसल्यावर पहिले ही सेवा करायची आणि मग पुढे वाचन आपलं चालू करायचं. बरोबर. आणि गुरुचरित्र चालू असताना प्रत्येक वेळेस सकाळ, दुपार, संध्याकाळ घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं. बाहेरून आलो तर शक्यतो आंघोळ करायची, नसेल शक्य तर अंगावर हातपाय धुवून अंगावर गोमूत्र घ्यायचं. आता मला हे सांग की आपण पोथी तर आपण त्या लोकांनी अध्याय दिले त्याच्याप्रमाणे आपण वाचतो, पण शेवटच्या दिवशी मग नैवेद्य कसं दाखवायचं आणि समाप्ती कशी करायची ते सांग. तर गुरुचरित्र समाप्ती ही 10:30 वाजता करायची. जसं केंद्रात 10:30ची आरती होते तसंच गुरुचरित्राची समाप्ती सुद्धा आपल्या घरी 10:30 वाजता करायची. भारतात असाल आपण तर गाईला नैवेद्य काढायचा. भारताच्या बाहेर असाल, गाईला नैवेद्य शक्य नसेल तर गाईला नैवेद्य काढू नका, म्हणजे नाही काढायचा. एक नैवेद्य पोथीसाठी काढायचा, एक नैवेद्य स्वामींसाठी काढायचा. त्यामध्ये नैवेद्यासाठी काय बनवायचं
तर भाजी, पोळी, वरण, भात, एखादा गोड पदार्थ, शक्यतो भाजीमध्ये घेवड्याची भाजी असली तर अतिउत्तम, कारण पोथीमध्ये तो अध्यायामध्ये घेवड्याचा उल्लेख आहेच, त्यासाठी घेवड्याची भाजी असली तर अतिउत्तम. 2 नैवेद्य भरायचे, एक पोथीला पहिले नैवेद्य दाखवायचा, स्वामींना नैवेद्य दाखवायचा आणि 10:30ची आरतीप्रमाणे जय जय सद्गुरु स्वामी समर्थाची नित्यसेवेच्या पुस्तकात जी आरती आहे ती करून तुम्ही नैवेद्य आरती करू शकता. ज्यांच्याकडे गुरुचरित्राची पोथी नाहीये आणि लगेच त्यांना घेणं शक्य सुद्धा नाहीये, त्यांनी दुसऱ्यांची पोथीवर पारायण केलं तरी चालेल, पण त्यांची पोथी परत देताना त्या पोथी बरोबर त्यांनी एक श्रीफळ म्हणजे नारळ त्यांना द्यावं आणि त्यांचे हात जोडून आभार मानावेत. नारळ देणं हे गरजेचं आहे, कारण तुम्ही त्यांच्या पोथीवर पारायण करत आहात, म्हणून पोथी परत करताना त्यांच्या हातात नारळ द्यावं. ज्यांच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक नाहीये अशा लोकांनी आपल्या युट्यूबवर 10:30 वाजताची आरती असते श्री स्वामी समर्थांची, जय जय सद्गुरु स्वामी समर्था, ती आरती युट्यूबला लावून पोथीची समाप्ती करावी. तर गुरुचरित्र हे दिंडोरी प्रणीत का वाचावं, तर माऊलींनी प्रत्येक अध्याय हा संक्षिप्त रूपात केलेला आहे. तर प्रत्येक म्हणजे लोकांनी प्रपंचातून परमार्थ करावा हा त्यांचा मूळ हेतू आहे, मूळ उद्देश आहे. त्यामुळे आपण या मार्गातलं गुरुचरित्र घ्यावं. पारायण सुरू करताना जमल्यास कलश मांडावा, समोर स्वामींचा फोटो असू दे आणि त्यासमोर पोथी ठेवावी. जर फोटो नसेल तर पोथीची पूजा केली तरी पण चालेल. आणि दत्त जयंतीचा सप्ताह सोडला तर आपण गुरुचरित्राचं पारायण शनिवारी सुरुवात करून शुक्रवारी त्याची समाप्ती करावी. आणि अगदीच आपल्या अडचणीच्या काळात गुरुचरित्र आपण कधीही सुरू करू शकतो. आणि पारायण झालं की पोथी लाल किंवा पिवळ्या कपड्यात बांधून ठेवावी. अंकिताताईंनी आपल्याला खूप छान माहिती दिली, गुरुचरित्र कसं करावं, का करावं आणि नियम सांगितले. खूप जणांना असं वाटलं की खूप कठीण आहे, पण कठीण नाहीये. जेव्हा माझा स्वतःचा अनुभव आहे, गुरुचरित्र केल्यावर आपल्याला जे समाधान लागतं ना ते खरंच खूप मोठं असतं. त्यावेळी असं वाटतं आपल्याला की आपल्या गुरूंसाठी ना आपण काहीतरी केलं, थोडंफार तरी आपल्याकडे ती सेवा झाली ना खूप मोठं असतं. तर मी तर सर्वांना आवर्जून सांगेन की दत्त जयंती येणार आहे तर गुरुचरित्र सगळ्यांनी करा. आणि शेवटी तुम्ही किती मनापासून करता हे महत्वाचं आहे. एखादी चूक झाली, देवाला सांगा की मला माफ करा, पण काही जे नियम असतात ते आपल्या स्वतःला माहिती असतं की मांसाहार करायचंच नाहीये. अशा छोट्या छोट्या गोष्टी जे आपल्या मनाला माहिती आहे की ह्या गोष्टी केल्यावर चुकच आहे, पण नक्की करा. असं की आपल्याला जमणारच नाही, किती कठीण आहे असं नसतं, असं नाही आहे. एकदा तुम्ही गुरुचरित्र नक्की करा प्रत्येकाने. आणि गुरुचरित्र आत्ता तुम्ही केला, समजा तुम्हाला आता काही अडचण नसेल, पण भविष्यात तुम्हाला त्याचं तुमचं पुण्य त्या तुमच्या अकाउंटवर जमा होईल, हे गुरूंच्या चरणी जमा होईल. तर नक्की गुरुचरित्र सर्वांनी करा. आता तू आम्हाला हे तर सर्व सांगितलंस, पण लहानपणापासून तू स्वामी सेवेमध्ये आहे, तर स्वामींचा सगळ्यांना तर अनुभव येतातच, तर तुला पण असा काहीतरी अनुभव तर नक्की आलाच असेल. तर तू एक छोटासा अनुभव आम्हाला सांग म्हणजे तुझा. तर माझे मिस्टर पहिले सिंगापूरला सर्व्हिसला होते आणि त्यावेळेस मला विजा नव्हता. तर त्यावेळेस म्हणजे असा नियम होता, पहिले मी व्हिजिट विजावर गेली आणि नियम असा होता की व्हिजिट विजावर जर तुम्ही पहिल्या वेळेस जाऊन आले असाल तर 6 महिने तुम्हाला जाता येत नाही. तुमचा 6 महिन्याचा जो पिरियड आहे तो तुम्हाला कम्प्लीट करून मग तुम्ही दुसऱ्या वेळेस व्हिजिट विजावर जाऊ शकता. तर मग त्यावेळेस मला विजा नसल्यामुळे मला परत सेकंड टाइम व्हिजिट विजावरच जावं लागणार होतं आणि मला ते जायचं होतं. तर काय करायचं म्हणून माझ्या मिस्टरांनी 6 महिन्याच्या आतच विजा अप्लाय केला आणि तो लागला नाही. मग थोडं माझं मन नाराज झालं की विजा लागला नाही वगैरे. मग दुसऱ्या वेळेस मी त्यांना बोलली की तुम्ही परत अप्लाय करा. तर ते बोलले आता पहिल्याच वेळेस लागला नाही तर दुसऱ्या वेळेस काय लागणार. तर मी सहज बोलून गेली की ठीक आहे, महाराजांना विनंती करते मी आणि एकदा लावून तर बघा. तर त्यांच्या मनात असा विचार आला की महाराजांना विनंती करते असं म्हणली तर चला लावून तर बघू. म्हणून त्यांनी परत अप्लाय केला आणि माझ्या आई वडिलांना मी सांगितलं की असं असं आहे, विजा लागत नाहीये. तर सकाळी माझी आई उठून काल भैरवनाथांना जाऊन मान सन्मान करून आली आणि मान सन्मान केला. ते 11 वेळा कालभैरवाष्टक म्हटलं आणि निघताना
ती बस स्टॉपवर आली आणि माझा तिला फोन आला की विजा लागला म्हणून असं. तर खरं ही गोष्ट म्हणजे अशी म्हणायला गेलं तर खूप सिंपल आहे, पण ती खूप मोठी होती आमच्यासाठी. कारण 6 महिन्याच्या आत प्रत्येक कंट्रीचे हे रूल्स असतात. 6 महिन्याच्या आत कोणालाही व्हिजिट विजा हा लागत नाही. पण त्यावेळेस स्वामी महाराजांनी अशक्य शक्य करतील स्वामी असं जे म्हणतात ना, तर ती गोष्ट खरंच त्यांनी ती शक्य केली. आणि ज्यावेळेस मी त्या कंट्रीत म्हणजे गेली सिंगापूरला, त्यावेळेस मला विचारणा झाली नाही की तुम्ही 6 महिन्याच्या आत कशा काय आल्या, तुम्हाला जाऊन फक्त 2च महिने झालेत, मग तुम्ही परत कशा आल्या वगैरे. तर त्यांनी मला इतकं सांभाळून नेलं आणि सांभाळून आणलं. तर अशा खूप काही गोष्टी आहेत की आपल्याला खूप त्याची भीती असते, पण आपण कायम स्वामींना स्मरून त्या करत असतो की आपल्या मनात असतं की मी कुठलीही गोष्ट चुकीची नाही करत आहे. तर आपल्याला अशा खूप गोष्टी वाटतात की ह्या शक्य नाहीये, पण स्वामी त्या बरोबर अगदी शक्य करून नेतात. अगदी बरोबर आहे. स्वामींना जेव्हा आपण मनापासून प्रार्थना करतो आणि त्यावेळी जर आपल्याला ते योग्य असेल तर त्यावेळी माऊली आपल्याला नक्की देतात. सर्वांना हेच सांगणं आहे की कधी खचून जाऊ नका. जर कधी पण कुठली पण अडचण असेल तर स्वामींना खरंच मनापासून हाक मारा. त्यावेळी जर योग्य असणार तर स्वामी आई आपल्याला ती गोष्ट त्यावेळी नक्की देणार. हा आमचा सर्वांचा अनुभव आहे. प्रत्येक स्वामी भक्ताचा असेल, पण ज्यांना माहिती नाही त्यांना सांगते. चला आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. बाय बाय.